नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ मेकअप रिमूव्ह कसा करायचा याच्यावरती होणार आहे. बऱ्याच मुलींना तर माहिती नसतं की मेकअप कसा रिमूव्ह करायचा असतो. त्यांना असं वाटतं आपण फेस वॉश केला म्हणजे आपला मेकअप रिमूव्ह झालेला आहे. तर तसं अजिबात नसतं. आपल्या पोर्समध्ये मेकअप जाऊन बसलेला असतो. फक्त वॉश केल्याने आपला वरचा मेकअप निघतो. आपल्या पोर्समध्ये बसलेला मेकअप हा फक्त फेस वॉश केल्याने निघत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या सगळ्यांच्याच घरी कोकोनट ऑइल हे असतंच. तर काय करायचंय, काही थेंब आपल्या हातावरती घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण चेहऱ्याला लावून चेहरा आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि ते टिश्यूने किंवा कापडाने पुसून काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 वेळा फेस वॉश करून घ्यायचंय. असं केल्याने आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप पूर्णपणे निघतो. पण काही मुलींची स्किन ऑइली असते, त्यामुळे त्यांना ऑइल लावून जमत नाही. जर ऑइल लावलं तर पिंपल्स येतात. जसं की माझी स्किन ऑइली असल्यामुळे मला ऑइल लावून पिंपल्स यायचे. तर मग त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय काय? तर आपल्याला अशा पद्धतीचं मायसिलर क्लिन्झिंग वॉटर मिळतं. हे ऑल इन वन आहे. तर हे काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीचे मेकअप रिमूव्हिंग पॅड मिळतात. ते घ्यायचे, पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे, त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं. त्याच्यावरती हे मायसिलर वॉटरचे काही थेंब घालायचे आणि त्याच्याने चेहरा पूर्ण व्यवस्थित पुसून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा फेस वॉश करून घ्यायचा. जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हिंग पॅड नसेल तर तुम्ही कॉटन पॅड मिळतात तेही घेऊ शकता आणि त्याच्याने मेकअप तुम्ही काढू शकता. आता तिसरा पर्याय म्हणजे अशा पद्धतीचे वेट वाईप्स मिळतात. हा स्विस ब्युटीचा वेट वाईप आहे आणि हा ऑल स्किन टाईप साठी हा आहे. अशा पद्धतीचा आणि ह्याची प्राइस 89 रुपीज आहे. त्याच्यामध्ये 25 पीस असतात. अशा टाईपचे आपण वेट वाईप्स यूज करू शकतो. पण नॉर्मल वेट वाईप्स यूज करायचे नाहीये, त्याच्याने व्यवस्थित मेकअप निघत नाही. त्यासाठी आपल्याला मेकअप रिमूव्हिंग वेट वाईप्स यूज करायचे आहेत. जसं की हा स्विस ब्युटीचा आहे. अशाच पद्धतीच्या अनेक कंपन्या आहेत की त्याचे वेट वाईप्स मिळतात. मला तर हा व्यवस्थित सूट झाला आहे. माझी ऑइली स्किन आहे, त्याचबरोबर माझी सेन्सिटिव्ह ही स्किन आहे. या वेट वाईपने मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. मला ऑइल लावल्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, त्यासाठी मी मायसिलर वॉटर किंवा हे वेट वाईप्स यूज करते. अशा 3 पद्धतीने आपण आपला मेकअप काढू शकतो. पण काहींना असं वाटतं, मी तर फक्त फाउंडेशन लावलंय किंवा मी फक्त कॉम्पॅक्ट लावलंय, तर ते एवढं ऑइल लावून किंवा मायसिलर वॉटर किंवा वेट वाईप्स वापरायची काय गरज नाही. मी फक्त फेस वॉश करते. तर असंच आपण फेस वॉश केला, तर त्याच्याने काय होतं, आपल्या पोर्समध्ये जो फाउंडेशन बसलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स यायला लागतात. आणि बऱ्याच मुलींना असं वाटतं, की अरे मी तर कधीतरी मेकअप करतो, तरीही मला पिंपल्स येतात. असं होतं. तर त्यासाठी व्यवस्थितपणे मेकअप काढणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा कधी आपण मेकअप रिमूव्ह करतो, त्यावेळी काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल ऑइल असतं ते निघालं जातं आणि चेहरा एकदम ड्राय होतो. अशा वेळी काय करायचं, मेकअप रिमूव्ह करून झाल्यानंतर, फेस वॉश करून झाल्यानंतर आपल्याला चेहरा असाच ठेवून नाही द्यायचा आहे. तर त्याला आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. त्याने स्किन हायड्रेटेड राहते आणि स्किन ड्राय होत नाही. स्किन जर ड्राय झाली असेल तर ती व्यवस्थित हायड्रेटेड राहते आणि ती त्याचं मॉइश्चर परत येतं. यासाठी मॉइश्चरायझर कधी स्किप करायचं नाही. जे प्रॉब्लेम्स मी मेकअप रिमूव्ह न केल्यामुळे फेस केले, ते तुम्हाला फेस करायला लागू नये यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवू हेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेललाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.